हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. आय होप मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचे शब्द घेतले आहेत, त्यांना आपण मराठीमध्ये लिहिणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये शब्द घेतले होते, त्यांना आपण इंग्रजीमध्ये लिहित होतो. याचे स्क्रीनशॉट घ्यायचे असेल पहिले घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससाठी चांगलं राहील. बघा, हे स्क्रीनशॉट घेतले की नंतर तुम्ही सुद्धा घरी बसल्या प्रॅक्टिस करू शकता. बघा, आज आपण इंग्रजीचे शब्द घेतले, इंग्रजीचे नावं घेतले आहेत, ठिकाणांचे नावे, व्यक्तींचे नावं, असं सगळे मिक्स घेतले. त्यांना आपण आता मराठीमध्ये लिहिणार आहोत. चला इकडे लक्ष द्या. बघा, पहिलं नाव आहे अश्विनी. अश्विनी मराठीमध्ये कसं येणार? अश्विनी. दुसरं बघा, अर्चना. बघा, व्यवस्थित बघून घ्यायचे. पुढचं नाव बघा, अनुष्का. अनुष्का. पुढचं नाव बघा, पुढचं नाव आहे अमोल. पुढचं नाव काय आहे? अमोल. पुढचं नाव बघा, अमर. अमर. ही अशी प्रॅक्टिस केली की आपल्याला नंतर लिहिण्यात अडथळे येत नाही आणि आपल्याला मराठीचे शब्द इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीचे शब्द आपल्याला मराठीमध्ये लिहिता येतं. बघा, पुढचं नाव आहे अमिताभ. 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 पुढचं नाव आहे अमळनेर. अमळनेर. व्यवस्थित बघून घ्या. बघा, पुढचं नाव आहे अनुराधा. दिसतंय? बघा इकडे बघा. पुढचं नाव आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. बघा, अन्नपूर्णाची स्पेलिंग बघा व्यवस्थित, आणि आपण कसं लिहिलंय ते सुद्धा बघा. पुढचं नाव बघा, अनुपम खेर. अनुपम खेर. अनुपम खेर कसं लिहिलंय बघा, आणि त्याची स्पेलिंग कशी आहे ती पण बघा. पुढचं नाव बघा, अस्मिता. अस्मिताची स्पेलिंग बघा, आणि आपण लिहिलेले ते पण बघा. चला इकडे बघा, इकडचे नाव आहे बंटी. बंटी कसं लिहितात आपण? बंटी. हे अनुस्वार आहे, व्यवस्थित बघा. त्याची स्पेलिंग कशी आहे ती पण बघा. पुढचं नाव बघा, भूषण. भूषण नाव कसं लिहिलं जातं बघा. पुढचं नाव बघा, भाग्यश्री. भाग्यश्री नावाचं स्पेलिंग बघा. स्पेलिंग कशी आहे बघा. पुढचं नाव आहे भगवान. बघा, भगवान नावाची स्पेलिंग बघा. पुढचं नाव कोणतं आहे बघा, ब्रह्मा. ब्रह्मा कसं लिहिलं गेलंय बघा. जोड शब्द असेल तेव्हा मध्ये काय ए लागत नाही. बघा, व्यवस्थित बघा. स्पेलिंग बघितले की आपल्याला कळतं. पुढचं नाव आहे भोलेनाथ.
आहात. बघा कसं लिहिलं गेलंय बघा व्यवस्थित, आणि त्याची स्पेलिंग कशी आहे. पुढचं नाव बघा बोलेश्वर. बोलेश्वर, श्वर, श जोडला आहे बघा. जोडाक्षर असेल तेव्हा आपण डब्ल्यू वापरतो. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी, डब्ल्यू वापरला की जोडाक्षर येतं. बोलेश्वर. पुढचं नाव काय आहे बघा, चेतना. चेतना, चेतना. चेतना कसं लिहिलं जातं बघा. पुढचं नाव बघा चैतन्य. बघा चैतन्य. बघा व्यवस्थित दिसतंय तुम्हाला, हे तर आहे. चैतन्याची स्पेलिंग बघा, चैतन्य. पुढचं नाव बघा, पुढचं नाव काय आहे, चित्रा. चित्रा, चित्राची स्पेलिंग बघा, आणि त्यातला कसं लिहिलंय आपण ते सुद्धा बघा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये शब्द घेतले, त्यांना आपण मराठीमध्ये लिहून घेतले. अजून आपण थोडेसे शब्द बघू. चला इकडे लक्ष द्या. अजून काही शब्द घेतले आपण, त्यांना आपण मराठीमध्ये बघणार आहोत, कसे लिहिले जातात ते बघणार आहोत. बघा इकडे बघा. बघा धर्मेंद्र. धर्मेंद्र नावाची स्पेलिंग बघा, धर्मेंद्र. धर्मेंद्र, धर्मेंद्र नाव कसं लिहिलं जातं बघा. पुढचं नाव आहे दिनेश. दिनेश. दिनेश नाव कसं लिहिलं जातं बघा. इंग्रजीमध्ये स्पेलिंग कशी आहे तिची दिनेश नावाची बघा. पुढचं नाव आहे दीक्षा. दीक्षा. दीक्षा नावाची स्पेलिंग बघा. दीक्षा नाव कसं लिहिलं जातं ते बघा. बघा पुढचं नाव बघा, चला इकडे बघा. दिग्विजय. 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 दिग्विजय नाव कसं लिहिलं जातं बघा, आणि दिग्विजय नावाची स्पेलिंग बघा, दिग्विजय. चला पुढचं नाव बघा. पुढचं नाव काय आहे, दौलत. 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 दौलत नावाची स्पेलिंग बघा कशी आहे, आणि दौलत नाव कसं लिहिलं जातं ते बघा. बघा चला पुढचं बघा, एकता. एकता. एकता नाव कसं आहे बघा, एकता नावाची स्पेलिंग. चला पुढचं नाव बघा, एकलव्य. एकलव्याची स्पेलिंग बघा. एकलव्य नाव कसं लिहिलं जातं ते सुद्धा बघा. बघा पुढचं नाव आहे फिरोज. 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 फिरोज नावाची स्पेलिंग बघा, आणि फिरोज नाव असं सुद्धा लिहिलं जातं, फिरोज. उच्चारानुसार फिरोज. बघा पुढचं नाव आहे फौजी. सॉरी फौजी. फौजी. फौजी नाव कसं लिहिलं जातं बघा, आणि फौजी नावाची स्पेलिंग बघा. पुढचं नाव आहे फेविकॉल. 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 फेविकॉल नाव कसं लिहिलं जातं बघा, नावाची स्पेलिंग. पुढचं नाव आहे गणेश. गणेश. गणेश सोपं नाव आहे बघा, गणेश. बघितले. चला इकडे बघा. इकडचे नाव आहे गौतम. गौतम. गौतम नावाची स्पेलिंग बघा व्यवस्थित, आणि नाव कसं लिहिलं जातं बघा. अशी प्रॅक्टिस करत राहायचं, म्हणजे आपल्याला नाव लिहिण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. बघा पुढचं नाव आहे गीता.
गीता. गीता दुसरी वेलांटी दिली आहे बघा, गीता. बघा पुढचं नाव आहे हिरालाल. हिरालाल. हिरालालची स्पेलिंग बघा, आणि त्याला आपण मराठीमध्ये कसं लिहितो ते सुद्धा बघा. बघा पुढचं नाव काय आहे, हिमानी. हिमानी नावाची स्पेलिंग आणि नाव कसं लिहिलंय ते सुद्धा बघा. बघा पुढचं नाव आहे हर्षल. रफार दिलाय, रचे रफार दिलाय वरती बघा, हर्षल. पुढचं नाव आहे हेमंत. मच्या अनुस्वार न सुद्धा किंवा एन सुद्धा येतं ना, हेमंत. असं नाव लिहिलं जाईल बघा. मराठीमध्ये कसं आहे आणि इंग्रजीमध्ये स्पेलिंग कशी आहे त्याची बघा. पुढचं नाव आहे ईश्वर. ईश्वर जोड शब्द आहे बघा, जोड शब्दाला डब्ल्यू आलाय. काय नाव आहे, ईश्वर. पुढचं नाव आहे जळगाव. जळगाव नाव कसं लिहिलं जातं बघा, जळगाव. आणि त्याची स्पेलिंग कशी आहे बघा. पुढचं नाव आहे लक्षी. काय नाव आहे, लक्षी नाव कसं आहे बघा, लक्षी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी, लक्ष्मण असं पण बघितलं होतं ना. बघा इकडे लिहितो लक्ष्मी आणि हे आहे लक्ष्मण असं लिहिलं जातं ना, बघितलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये. इथे बघा फक्त शी आलंय, लक्षी. पुढचं नाव आहे माधवराव. काय नाव आहे, माधवराव. सोपं नाव आहे बघा, फक्त थोडंसं मोठं वाटतं आपल्याला ते. बघा पुढचं नाव काय आहे, माधवराव. झालं. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. आय होप नावांची प्रॅक्टिस झाली असेल. आता याची प्रॅक्टिस तुम्ही घरी सुद्धा करू शकता. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, आपल्याला ते समजेल. नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवनवीन कन्सेप्ट आणणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग टिल द लास्ट.